गेल्या 3-4 दिवसापासून तुम्ही इंस्टाग्रामवर सुशांत कानवडेच्या किंवा हॉटेलवाल्या ब्लॉगरच्या म्हणजे माझ्याच लग्नाच्या व्हिडिओ आणि ब्लॉग्स वेगवेगळ्या ब्लॉगर्सच्या आणि रील स्टारच्या अकाउंटवरून बघत आला असालच. तर नमस्कार मंडळी, मी सुशांत अशोक कानवडे. गेल्या शनिवारी 24 मे रोजी माझा आणि माझी बायको समीक्षा हिचा विवाह सोहळा सर्व नातेवाईकांच्या, थोरा मोठ्यांच्या आणि देवी देवतांच्या आशीर्वादाने अगदी निर्विघ्नपणे पार पडला. आणि यात मला सगळ्यात जास्त आनंद माझ्या इंस्टाग्राम फॅमिलीने मला जागेवर येऊन दिलेल्या आशीर्वादांचा, तसेच सोशल मीडियाच्या सर्व माध्यमांतून केलेल्या आशीर्वाद रूपी शुभेच्छा वर्षावांचा झाला. आणि याबद्दल मी सर्व मित्र परिवाराचा आणि इंस्टाग्राम फॅमिलीचा खरंच खूप खूप ऋणी आहे. वेळेमुळे किंवा लांबच्या पल्ल्यामुळे बऱ्याच मंडळींना माझ्या विवाह सोहळ्यात उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद घेता आला नाही. लग्नाच्या वेगवेगळ्या प्रथा, घडामोडी त्यांना समोरून अनुभवता आल्या नाहीत. पण जर आपण सोशल मीडियाद्वारे एकमेकांना जोडलेलो आहोत तर पुढच्या 15 दिवसात या विवाह सोहळ्यातल्या वेगवेगळ्या घडामोडी आणि परंपरांचा खुलासा मी पुढच्या 15 दिवसाच्या हॉटेलवाल्या ब्लॉगरच्या लग्नाच्या सिरीज मध्ये नक्की करण्याचा प्रयत्न करेल. लग्न अगदी 10 दिवसावर येऊन थांबलं होतं, आता घराचं काम पूर्ण होणं तर अशक्य होतं. त्यामुळे फक्त घरासमोर दिसेल तेवढं काम पूर्ण करायचं आणि साफसफाई करायची एवढं टार्गेट पोरांनी धरलं होतं. कलवरा म्हणून मिरवणाऱ्या अजितला घेऊन डीमार्टला येऊन पोहोचलो, कारण स्टॉक मध्ये थोडं मटेरियल घ्यायचं होतं आणि डीमार्टला ते चांगल्या किमतीत भेटलं होतं. आता बाकी बाजाराची खरेदी तर चालूच होती, पण माझी कपड्यांची खरेदी अजून बाकी होती आणि ती तितकीच महत्वाची होती, कारण कपडे नसते तर लग्न लागलं नसतं. मग गेल्या 4 दिवसापासून कपड्यांची खरेदी करायला जातोय, पण तिथं फक्त मी सोडून बाकी सगळेच कपड्यांची ट्रायल करून पाहत आहे. त्यामुळे संगमनेरातले जवळजवळ सगळेच दुकानदार आम्हाला वैतागलेत. बाकी खरेदीला मम्मी बरोबर सोनूला गुंतवून दिलं होतं, कारण मम्मीचं काम लई दमादमाने चालतं. पण त्यासाठी सोनूला वेळोवेळी ज्यूस, आईस्क्रीम देणं बंधनकारक होतं. अवकाळी पावसाचे दिवस चालू असल्यामुळे सीट थोडं जरी खराब झालं तरी अख्खे कपडे ओले होऊन जातात आणि गाडीवर कंटिन्यू फिरावंच लागतं. मग त्यामुळे आधी सीट कव्हर बदलून घेतलं. आणि नवरदेव हो नाही तर आमदार हो, आपल्या रोजच्या जबाबदाऱ्या काही कधी पिछा सोडणार नाहीत. मग हॉटेलचा बाजार घेतला आणि पावसाचा सामना करत घरी निघालो. घरी पोहोचल्यावर पावसाने माझ्या पुढे असे जटी वाढवून ठेवले होते, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. धन्यवाद.